ज्या तुम्ही प्रेमाच्या टाळ्या वाजवताय आणि ही टाळ्या तुम्ही जे वाजवता ना हे आमच्या सारख्या बुवांना तुम्ही आशीर्वाद रूपी दिलेली पोच पावती आहे. खरोखर तुमच्या चरणाची पुन्हा एकदा नतमस्तक होत आहे. खरोखर बराचसा ज्येष्ठ म्हणजे ज्येष्ठ असणारे हे इथे भजन रसिक असा असतो मी आणि जाणकार आहे. कारण भजनात गर्दीपेक्षा ऐकणारे दर्दी प्रेक्षक असले महाराज तर खूप जरा बरं वाटतं. त्याचप्रमाणे येथील स्थानिक आमदार राम कदम सन्मान्य राम कदमजी यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आमचे यूट्यूबचे मालक महेश गावडे सन्माननीय श्री महेश गावडे यांनी 100 रुपयाचा लाभ माझा पारितोषिक दिला आहे. मंडळाच्या बरोबर यूट्यूबवाले आज आमच्यासाठी एवढे महान आहेत कारण आज आम्हाला घराघरामध्ये पोचवण्याचं काम म्हणजे यांचं यूट्यूब चॅनल म्हणजे ह्या आपल्या भारत देशात नाही बस आता समुद्र पलीकडे पण आमची भजनं ऐकवण्याचं काम आमचे यूट्यूबवाले करतात. त्या जोरदार टाळ्या आमच्या माऊलींसाठी होऊन जाऊन देत. एवढा विषय बुवा तसा भरपूर काय काय सांगितलेली. आई वडिलांची सेवा करा खराचा घराचा कारण आई आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर ह्याच्यापासून कोण बनली आपली माऊली आई बनली नाही काय. भगवंताला सगळीकडे जाण्यासाठी मिळत नव्हतं म्हणून त्याने आपल्या घरामध्ये आई दिली. आईसारखं दैवत दिलं आहे म्हणून एकदा आपल्या आई वडिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन देतो. बाकी आई वडिलांचा जो विषय आहे आज आपल्या संस्कृतीचा ऱ्हास कधी झालो माहिती आहे. खरं जर आपली संस्कृती बिघडत जर चालली आज आपण बघा भरपूर पैसे कमवतो भरपूर कामधंदा सगळा असा पण समाधान नाही आपल्याला बरोबर की नाही. समाधान असा नाही आशा भरपूर झाली म्हणजे काय काय मिळवायची आशा असा पण भरपूर समाधान मिळत नाही. हे तो ऱ्हास होत झालो म्हणजे काय माहिती आहे बघा आपल्या भारत देशामध्ये 3 माता असत. किती 3 माता. पहिली आपली भूमाता पुढची आपली जमीन म्हणजे भूमाता दुसरी आपली आई बरोबर की नाही आणि तिसरी आपली माऊली कोण गोमाता म्हणजे गाय आपली. काय झाला जी भूमाता असा ना ती आता आपण सगळे विकत चालला गावच्या ठिकाणी महाराज गावच्या ठिकाणी ना तर आता जमनी विकत चालले म्हणजे जी आपल्या वाढवडल्यानी फावडी हातात घेऊन कुदळ घोरा घेऊन खापावून जी जमीन ठेवल्यानी डोंगराचे मळे केल्यानी ती आपण विकत चाललो. समृद्धी महामार्ग इलो काय इलो विकत चाललो ते एक साप आपल्याला भोगतोय. दुसरी आपली आई वडील आपले काय असतात आई वडील आपले बरेचसे वृद्धाश्रमामध्ये ज्या आई वडिलांनी आपल्याला हा रंगमंच दाखवला विश्वाचा चित्रपट दाखवते ज्या आई वडिलांनी त्या आई वडिलांना आपण कुठे आपल्या स्वार्थापोई कुठे ठेवलाय अनाथ आश्रमामध्ये. आई रडल्याशिवाय राहील काय हो. आणि तिसरी गोष्ट गोमाता कुठे चालल्या कसायाकडे कापण्यासाठी. आज मग सांगा या तीन जर ह्या गोष्टी ह्या आपण मातेंना आपण त्रास देतोय कसं आपल्याला सुख लागेल म्हणून तिघांचं आपण पालन पोषण केलं पाहिजे. तिघांचं आपण सकाळी उठून दर्शन घेतलं पाहिजे बरोबर की नाही अजय बरोबर की नाही. म्हणजे हे आपल्याला सध्या होत आहे म्हणून सांगण्याची गरज बुवा भरपूर सांगला म्हणजे झाला नाही पण मार्मिक सांगा गोया सध्या काय चाललं आता बरोबर की नाही. नक्कीच सांगणार गजराच्या माध्यमातून भरपूर मजा करायची जा बुवा पण याकच तुमका सांगते बुवा टायमिंगचं मग फक्त भान राखा मजा येणार. अभंग गवळे पण आपले कार्य करूचे असं बाबा काय बाबा राहा ना हां तुमची संख्या सांगा त्यांना माका धरा बुतूर हॅलो असं दे बुवाने व्हॅलेंटाईन डे सांगितलेली व्हॅलेंटाईन डे साजरे होते मला ते करू दे ना ते इकडे बघा करणारो करतो लो तुम्ही किती जरी आडवे राहला जाव तरी ते घबरावणार नाही. लक्ष दिला तो व्हॅलेंटाईन डे त्यांचा काय असं करून घेऊन दे कारण सांगा जरी किती जरी आम्ही दमलो आहात 10-20 वर्ष ह्याच सांगता कोण ऐकणार नाही. पण आपल्या आई वडिलांचा वाढदिवस केल्याशिवाय राहा नको. आई वडिलांचा वाढदिवस झालंच पाहिजे आणि ह्या मताचे तुम्ही असाल आई वडिलांचा वाढदिवस होईल ते का जोरदार टाळ्या वाजवा आपल्या आई वडिलांसाठी जरा. बोनी माई सांगितले बगीचे की खुशबू मालियों से होती है और कलाकार की दाद तालियों से होती है. बाकी काय भरा आणतास हो यार हा भारी म्हणतास काय तिकडे संजय गाडी बोट बसली होती असं नाही बरोबर. पण बुवा बघा आता बुवा चष्मा लावू लागले हा मध्यंतरी पहिलं चष्मा त्यांना होतो पहिलं ना माऊली चष्मा त्यांना होतो पण आता मध्यंतरी त्यांनी सोडलेली चष्मा लावतो. मी विचारले कुर्तडकर बुवा पहिलं तुमचा चष्मा होतो ना हो आता लावतो सोडलाच किती यार तर म्हणता मी चष्मा लावित होतो प्रतीक
चष्मा म्हणाले मी लावत होतो, पण झाला का चष्मा लावता लावता शेजारी म्हणाली, सुदेश चष्मा लावल्यावर तू काय चांगलं दिसत नाही रे, वाईट दिसतं, म्हणून गुलाबान चष्मा सोडून दिला. चष्मा सोडून दिल्याने थोड्या दिवसांनी परत लावू लागलो. म्हटलं काय हो चष्मा सोडलेला त्याने परत कित्याक लावतात? म्हणतात चष्मा सोडलेलं शेजारी म्हणाली बरोबर दिसत नाही म्हणून, पण चष्मा सोडल्यापासून शेजारीच मग दिसण्यासारखी झाली. हां म्हणजे असा विषय आता चष्मा लावतो, आता लिहून दिले काहीतरी नाही बाकी म्हणजे ते तापा होय म्हणून बोलतोय. म्हणजे कसा डबलबारी भजनामध्ये काय हौशे गौशानी सगळे लिहिले असतात. कोणाक भजन आवडता, कोणाक पेटी वाजवलेली आवडता, कोणाक अध्यात्म आवडता आणि कोणकोणतं मनोरंजनासाठी असे लिहिले असतात. कोणाक जर ना म्हणजे असे पण असतो जीव विटामलेलो असता घराकडे त्यांना धारो नाही, घराकडे अजिबात त्यांना पण कोण लिहिले असतं. सगळ्यांना सगळ्या राखायला लागता. पण ज्येष्ठ मंडळी असा ते एकदा, कारण एकच सांगेन तुम्हाला, शून्यातून शून्य गेले राहिले शून्य, शून्यातून शून्य गेले राहिले शून्य. आणि या भटवाडीमध्ये भजन करतोय, हेच माझं पुण्य, हेच माझं पुण्य आणि हेच माझं पुण्य. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण या राज्यामध्ये राहतोय. छत्रपती शिवाजी म्हटल्यानंतर अंगामध्ये ऊर्जा दिली पाहिजे बुवा. आता शिवजयंती होऊन गेली नाही का, आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची एकच म्हणेन, शिवराय काय म्हणेन, शिवरायांचे मावळे आम्ही तलवार आमची राणी, शिवरायांचे मावळे आम्ही तलवार आमची राणी. अरे दादागिरी तर करतोच आम्ही, दादागिरी तर करतोच आम्ही. बाकी छत्रपती शिवाजी महाराजांची मेहरबानी, छत्रपती शिवाजी महाराजांची मेहरबानी, छत्रपती शिवाजी महाराजांची मेहरबानी. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. हॅलो थोडं इको ठेवा का, तर माका जरा म्हणजे कसा माहिती आहे प्रतीक, एकदा फक्त असं म्हटले ना धायला जाऊ त्याच्या कानात, तसे चाळवणारे नाहीत ते, त्यांना जर तापवले तर तापते. आता बघा पण आज्ञाधारक माणूस माझं काय पण मागूला खाली मांडीवर बसा लिहित होते सांगल्याबरोबर बघा बघा होय माणूस बघा कसं ओळख बसा तुला ना, एवढी कॉपी करून पास झालो हा माणूस ना लय. पण माझ्या साजऱ्यावर गेलो म्हणून मला वाईट वाटला. बाकी काय आणि बरा मा कधी कधी गावाकडे येऊन जावा, सगळं मुंबईतच बारी येऊ नको. एकदा जोरदार टाळ्या हो, कोल्हापुरात बारी करून निघे ना आमची बुवा, जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे. वर्गात एक नंबर हा. शाळेत असताना कधी कोणा हाताक नाही मिळालो माणूस हो, शाळेत असताना अजिबात हाताक नाही. आता बोलते आता गजर बघा, कारण त्यांना पण काहीतरी मिळावं का, कधी हाताक नाही मिळत हो माणूस. शाळेत असतेवेळी एकदम काय झालं, एकदा बाईने विचारलेली शाळेत बुवा बाईने विचारले, सुदेश स्टँडअप, सुदेश स्टँडअप. म्हणालो बाई म्हणतात, सुदेश तुझा जन्म कुठच्या वारी झाला रे, सुदेश तुझा जन्म कुठच्या वारी झाला. बुवानी पटकन सांगणे हजर जबाबी, बुवानी सांगणे माझा जन्म गुरुवारी झाला. शबास म्हणाले. पण हो बोलणारच मध्ये काहीतरी तोंड घालणारच, पटकन म्हणाले बाईनू तुम्ही माका विचारलास माझा जन्म कधी झालो, आता माका सांगा तुमचा जन्म कधी झालो. बाईनू तुमचा जन्म कधी झालो. बाईने सांगितले माझा जन्म रविवारी झाला. हो म्हणतो हो तुम्ही बाई असाल, आमका विद्या दान देणाऱ्या बाई असाल, तुम्ही खोटं बोलतास, तुमचा जन्म रविवारी झालो म्हणून खोटं बोलतास. बाई म्हणतात माझा जन्म रविवारी झालो, मी काय खोटं बोललोय. हो म्हणतात तुम्ही लय खोटं बोलतास, रविवारी म्हणता कोणता जन्म होता का, रविवारी सगळीकडे सुट्टी असता. एक नंबर तसं व्हिडिओ मारण्यात तसं ऐकणार नाही कोणा, माकाच म्हणून परवडला. कमीत कमी 10-15 वर्ष म्हणजे काय माहिती आहे, बायकोन माका जेवढं त्रास दिला ना तेवढं ह्या माणसानं दिल्या ना. हे बाबानू पुढे पुढे सांगतलं जेव्हाला तसं ऐकणार पण आहे. खोटा म्हणजे माऊली फुगाते बरोबर सांगते, ह्या पोटाची थुकी ह्या पोटात कधी करी सांग म्हणजे हातात नाही कोण पकडू शकत. हो मागे सांगल्या, मागे गावाकडे गेले आणि 4 मित्र मुंबईचे गेले तर समाजला, तर ह्या माणसानं काय रे हो फोन करा फोन इलो ह्या रात्री फोन करतो या सांगा लावला डांबार आणखी आता फोन घेतो रात्रीचे असा ते मला ऐका तरी काय सांगले नी काही इल्ल हो दत्ता भाऊ विचारले काय हा काही इल्ल ते पुढं. हां तर मित्र इले होते गावाकडे मित्र इले होते आणि गावच्या मित्रांना सांगतात मुंबईच्या
म्हणाले माझ्याकडे एक बकरी आहे. काय हा? बकरी. ती म्हणता बोलता. बकरी माझ्याकडे बोलता, आमच्याकडे बकरी आहे ती बोलता. ते मित्र म्हणतात अरे प्राणी कधी बोलतात काय? नाही म्हणालो बोलता, बकरी बोलता. बघूची हा लागली पैज. मित्र म्हणलं लागली पैज. 500-500ची पैज लावलेली. किती? 500 पैज. आणि त्या मित्रांना घेऊन गेले होय आपल्या घराकडे गेल्याने बकरीकडे नेल्याने. आता बघ म्हणता ही बकरी बोलतली म्हणता बघूया. आणि बघ काय केल्याने त्या बकरी विचारल्यानी काय जूनच्या अगोदरचो महिनो खयचो? जूनच्या अगोदरचा महिना कुठचा? आणि धरल्याने त्याच्या पोटात जोरदार चिमटो काढल्याने बकरीच्या. त्यावरती बकरीची कळ गेली. बकरी म्हणता मे मे. हा असे वयास तुम्ही काय मजा येतेली. मला बघलास बकरी बोलली. आता मला परत ऐक म्हणालो एप्रिलच्या नंतरचा महिना गळतो आणि धरल्याने बकरीचा कान पिळल्याने बकरी करता ऐकलंच. मी म्हटल्या काढ 500 रुपये म्हणाली. असो एकदम पोचलेले बुवा असत सोडणार ना. इकडे बघा बारीक जरी असले ना मला मध्ये राग नाही ना. काय तर मला म्हणजे काय चांगलाच म्हणतोय. वाईट काय सांगणार नाही. माझा सवय ना माझी. खरा बोलणार नाही आणि खोटा सांगणार नाही. पण काय पण म्हणा माझं कारकून बाकी शोभता नाही. काय किती लिहता. शाळेत असताच ना तर एवढं PhD झाली असेल मी. बरोबर. एकदा जोरदार टाळ्या आमच्या भुवांसाठी होत होते. रुपावलीला सुरुवात करूया. नमस्कार माऊली. हा रामकृष्णारी जय हरी माऊली. आंगणेवाडीची जत्रा बुवा तुमका सांगाच होईल लोक पब्लिक मधना म्हटलेला होता. बडे बडे देशों में छोटी छोटी बात होती रहती. काय सगळं सांगतले. काय तुमचं काय झालं बुवा माहिती आहे. किती बोलावं काय सांगावं ह्याच्यावर तुमचं नियंत्रण राहिलं नाही. पण येताला हळूहळू टायमिंगला काय काळजी करायची नाही. आणि एकदा बुवांसाठी एकदा जोरदार टाळ्या का झाल्या पाहिजे सांगतोय की बुवा या भजन क्षेत्रामध्ये आहेत आणि त्यांचे 2 चिरंजीव उभे राहा रे. 2 अवले चिरंजीव उभे राहा. एक गेलो का ते एकामार गेलो म्हणजे इल्लो होतो तो. हे चिरंजीव त्यांचा कोरस करता ह्याच्यासाठी सारखं भाग्य नाही अहो. आणि माझो बारको असा घराकडे तो सध्या इमाना उडवता 3.5 वर्षाचा. रुपावली आहे त्या भगवंताचं आपण नामस्मरण करत राहूया. आणि गजरामध्ये फुलटू धमाल करणार. काय टेन्शन करायचं नाही. हा आवाजात जरा माझ्या सांभाळून घ्यावा. कारण 4 तारीखपासून कंटिन्यू कार्यक्रम आमच्या गावचे सप्ते चालू असतात. डबल बारा त्याच्यात 3-4 दिवसच घराकडे झोपलाव. कंटिन्यू कार्यक्रम. उद्या पण सोमवारी परत जर आवाज जरा मागे पुढे झालो तर जरा सांभाळून घ्या म्हणजे. सारे गप धा 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 प ध. साध प प प ध प ग ध प ग रे सारे ग सारे ग. रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी हो पाहता लोचनी. सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी सुख
रखुमा माझी पेरणी करी, रखुमा माझी पेरणी करी, माझा पांडुरंग नांगर धरी, माझा पांडुरंग नांगर धरी माझी
झाले सारे